सुहास शिरसाट यांची महाराष्ट्र विधान परिषदेत आमदारपदी निवड. दिनांक 22 जून रोजी विधान परिषदेच्या छत्रपती संभाजीनगर जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणूक. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट यांची विधान परिषद आमदारपदी निवड झाली असून सर्वत्र फुलंब्री मतदारसंघामध्ये व जिल्ह्यामध्ये अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे. संभाजीनगर जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणूक अनेक कारणाने गाजली. सुरुवातीला शिंदे गटाने या जागेवरून प्राणकंदन वाजवले. आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजपावर आरोप केले. पुत्र समी सत्तार यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर तो अर्ज मागे घेतला. ठाकरे गटाच्या उमेदवार देवयानी डोणगावकर यांनी महाविकास आघाडीला तोंड कशी पाडत उमेदवारी मागे घेतली. त्यानंतर ठाकरे गटाने आधीच पर्यायी उमेदवारी अर्ज दाखल करून ठेवलेले अपक्ष गणेश लोखंडे यांना पाठिंबा दिला. या निवडणुकीत एकूण 637 पैकी 630 मतदारांनी मतदान केले. छत्रपती संभाजीनगरातील 5 आणि जालन्यातील 2 मतदारांनी मतदान केले नाही. भाजपाचे उमेदवार सुहास शिरसाट तब्बल 454 मध्ये घेऊन विजयी झाले, तर प्रतिस्पर्धी ठाकरे गटाचे उमेदवार गणेश लोखंडे यांना 134 मते मिळाली. विशेष म्हणजे शिरसाट यांना 450च्या पुढे पहिल्या पसंतीचे मते मिळतील असे तो वॉच मंत्री अतुल सावळे यांनी 2 वर्षापूर्वीच केले होते. आज 22 जून सकाळी शासकीय फार्मसी कॉलेजमध्ये मतमोजणी होऊन लगेचच निकाल घोषित करण्यात आला. शिरसाट यांच्या विजयाची घोषणा होताच मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी टायगर अभी जिंदा है असे पोस्टर झळकवले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री अतुल साहेब यांच्या सोबत शिरसाट यांचे छायाचित्र झळकवले. सुहास शिरसाट यांचे वडील ॲडव्होकेट त्रिंबक शिरसाट यांना काँग्रेसकडून विधानसभेची उमेदवारी मिळाली होती, तर आई पार्वतीबाई शिरसाट या पंचायत समितीच्या सभापती राहिल्या आहेत. सुहास शिरसाट यांनी सन 2000 मध्ये काँग्रेस पक्षातून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. 2005 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2014 मध्ये ते भाजपमध्ये आले. त्यांनी आतापर्यंत सलग 3 वेळा फुलंब्रीचे सरपंच पद आणि 2017 मध्ये फुलंब्रीचे पहिले नगराध्यक्ष पद भूषवले. सध्याचे जिल्हा बँक व बाजार समितीचे संचालक. काल निकाल जाहीर होतात. कार्यकर्त्यांनी जिल्ह्यामध्ये सर्वत्र ढोल ताशे वाजवून फटाक्याची आताशबाजी करून मिरवणुकीमध्ये जल्लोष साजरा केला. अनिल भालेराव, जिल्हा प्रतिनिधी, SS इंडिया न्यूज, छत्रपती संभाजीनगर.